नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। बँकेचा रिलेशनशिप मॅनेजर असल्याचं सांगत सायबर ठगबाजानं 67 वर्षीय डॉक्टरला जाळ्यात ओढलं। केवायसी अपडेटच्या नावाखाली एपीके फाईल डाउनलोड करायला लावून डॉक्टरांच्या बँक खात्यातून तब्बल 7.5 लाख रुपये लंपास करण्यात आले आहेत। ही घटना नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली। 67 वर्षीय डॉक्टर रामदास पेठ येथील आपल्या पॅथॉलॉजीमध्ये असताना त्यांच्या मोबाईलवर एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला। फोन करणाऱ्या व्यक्तीनं आपण बँकेचा रिलेशनशिप मॅनेजर असल्याचं सांगितलं। त्यानंतर डॉक्टरांच्या बँक खात्याची केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक असल्याचं सांगून त्यांनी डॉक्टरांचा विश्वास संपादन केला। याच संभाषणादरम्यान आरोपीने डॉक्टरांना मोबाईलमध्ये एक एपीके फाईल डाउनलोड करण्यास सांगितलं। डॉक्टरांनी आरोपीच्या सांगण्याप्रमाणे ही फाईल डाउनलोड केली। त्यानंतर काही वेळातच सायबर ठगांनी डॉक्टरांच्या बँक खात्यातून ऑनलाईन व्यवहार सुरू केले। वेगवेगळ्या व्यवहारांच्या माध्यमातून त्यांच्या खात्यातून तब्बल 7,50,000 रुपये काढून घेण्यात आले। खात्यातून रक्कम गायब झाल्याचं लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी सीताबर्डी पोलिसांकडे तक्रार दाखल केली। या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। 31 तारखेला ज्यावेळेस त्यांना तो कॉल आला होता त्यावेळेस सर्वात अगोदर 6,99,865 रुपये, त्यानंतर 49,986 रुपये, याप्रमाणे एकूण 7,49,851 रुपये त्यांच्या खात्यामधून कुठल्या तरी खात्यामध्ये वळते झालेले आहेत आणि त्यांची फसवणूक झालेली आहे हे त्यांच्या लक्षात आलं। त्यांनी याची माहिती आमचं जे सायबर पोलीस स्टेशन आहे त्यांच्याकडे तात्काळ दिली। आपण 496/2026 अन्वये सीताबर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे आणि आम्ही गुन्ह्याचा तपास सुरू केलेला आहे। व्हॉट्सअपद्वारे कुठल्याही एपीकेची जर लिंक आपल्याला आली आणि ती व्यक्ती आपल्या ओळखीची नाही आहे तर कृपया अशा एपीके लिंकवर अजिबात क्लिक करू नका। बँक कधीही तुम्हाला स्वतःहून केवायसी करा असा कॉल करत नाही।